कसं आहे, हर्षवर्धनाने 47.5 किलोग्रॅम वजनाची गव्हाची 10 पोती खरेदी केली. त्यापैकी 1.5 क्विंटल गहू विराजला, 75 किलोग्रॅम 50 ग्रॅम गहू मनालीला दिला. तर हर्षवर्धनकडे किती गहू शिल्लक राहिला? इथे या ठिकाणी बेरीज आणि वजाबाकी या घटकावर या ठिकाणी आधारित हा प्रश्न आहे. शाब्दिक 47.5 किलोग्रॅम वजनाच्या किती, तर 10 पोती. मिश्र आहे, इथं गुणाकार करावा लागणार आहे. मिश्र उदाहरण आहे, शाब्दिक उदाहरण मिश्र उदाहरण आहे. 47.5 म्हणजे किती, 47 किलो आणि 500 ग्रॅम. 47 किलो आणि 500 ग्रॅम वजनाची 10 पोती. किती पोती, 10 पोती त्यांनी गहू खरेदी केलेले आहे. म्हणजे एकूण गहू किती खरेदी केलेले आहे बघा, 10 पोती घेतलेले आहेत. एका पोत्याचं वजन जे होतं 47.5 किलोग्रॅम. मग आता हा गुणाकार करायचा आहे. 10 0 0 10 0 0 10 5 50 50 0 हातच्या 5 10 7 70 आणि 5 70 आणि 5 75 75 5 हातच्या 7 10 चोक 40 40 आणि 7 47. आणि दशांश चिन्ह आता द्यायचं आहे. 1 2 3 स्थान सोडून दशांश चिन्ह, 1 2 3 स्थान सोडून दशांश चिन्ह दिलं. तर त्यांनी हर्षवर्धनने 475 किलोग्रॅम गहू खरेदी केला आहे. हर्षवर्धनने किती केले, हर्षवर्धनने 475 किलोग्रॅम गहू खरेदी केलाय. आता यातीलच त्यांनी काय केलेलं आहे, यातीलच 1.5 क्विंटल गहू विराजला दिलेला आहे. 1.5 क्विंटल म्हणजे किती, तर 1.5 क्विंटल म्हणजे 1 क्विंटल म्हणजे 100 किलो आणि 1.5 क्विंटल म्हणजे 150 किलो. काय दिला, 1.5 क्विंटल दिलाय. विराजला 150 किलोग्रॅम गहू त्या ठिकाणी दिलेला आहे, विराजला दिले. त्याच्यानंतर 75 किलोग्रॅम आणि 50 ग्रॅम, 75 किलो आणि 50 ग्रॅम हे जे वजन एवढं गहू जे आहे तर ते मनालीला दिलंय. मनालीला किती दिलेलं आहे, मनालीला 75 किलो आणि 50 ग्रॅम, 75 किलो आणि 50 ग्रॅम एवढे काय झालेलं आहे, तर त्या मनालीला दिलेलं आहे. मग एवढं 475 किलो होते त्याच्याकडं आणि एवढं वाटलेलं आहे. वाटलंय किती, 150 विराजला आणि मनालीला 75 किलो आणि 50 ग्रॅम एवढं गहू दिलेलं आहे. म्हणजे यांची बेरीज करावी लागणार आहे आपल्याला. आता बघा बेरीज किती. आता आपण या ठिकाणी किलो आणि ग्रॅम, विराजला या ठिकाणी विराजला 150 किलो आणि 0 ग्रॅम या ठिकाणी दिलेला आहे. अधिक मनालीला किती, 75 किलो आणि 50 ग्रॅम दिलेला आहे. यांची बेरीज किती आली बघा, इकडं बेरीज आली 225 किलो आणि 50 ग्रॅम एवढं हे वाटून झालेलं आहे. मनालीला आणि विराजला एवढं वाटलेलं दिलेलं या ठिकाणी हे 225 किलो 50 ग्रॅम. हर्षवर्धनकडे होते किती, तर 475 किलो त्याने खरेदी केलं होतं. शेवटी विचारलंय काय, तर हर्षवर्धनकडे किती गहू शिल्लक राहिला म्हटल्यानंतर इथं या ठिकाणी वजाबाकी करायला पाहिजे आपल्याला. किलो आणि ग्रॅम. हर्षवर्धनकडे होते 475 किलो, ग्रॅम काही नव्हते, 475 किलो. आणि वाटून दिले किती, तर वाटून दिलेलं आहे 225 किलो आणि 50 ग्रॅम वजा वाटलेलं 225 किलो आणि 50 ग्रॅम.
आता ही वजाबाकी करायची आहे किलो आणि या ठिकाणी ग्रॅमची. ग्रॅम काहीच नाही, त्यातनं 50 गेलेले आहेत. ग्रॅम काहीच नाही, त्यातनं 50 गेले, जात नाही. म्हणून याच्याकडे 1 किलो तिकडे घेतलं. मग 1 किलो घेतल्यानंतर इथं झाले किती, तर इथं झाले 474 किलो. आणि 1 किलो इकडे दिलं, ग्रॅम दिलं. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. 1000 मधून 1000 ग्रॅम मधनं 50 गेले, 50 ग्रॅम गेले. 1000 ग्रॅम मधून जर 50 गेले तर बघा, 1000 ग्रॅम मधनं 50 ग्रॅम वजा केलं तर 950 ग्रॅम इथे या ठिकाणी शिल्लक राहते. आणि आता इकडे बघा, 4तून 5 गेले, जात नाही. 14तून 5 गेले, 14तून 5 गेले 9, इथं 6 राहिले. 6तून 2 गेले, 4 राहिले. आणि इथं 4तून 2 गेले 2. म्हणजे आता राहिले किती त्याच्याकडं, तर 249 किलो आणि 950 ग्रॅम. मग 249 किलो आणि 950 ग्रॅम पर्यायामध्ये कुठं दिसत नाही, पर्यायामध्ये कुठंच दिसत नाही. म्हणजे 950 ग्रॅम इथे या ठिकाणी डेकाग्रॅम पर्यायात आहे. 950 ग्रॅम म्हणजे 95 डेकाग्रॅम. तर याचं या ठिकाणी उत्तर जे आहे तर पर्याय क्रमांक 1 249